उद्योजक अविनाश भोसलेंनी बुडवला करोडोंचा नजराणा। सरकारची परवानगी न घेताच विकत घेतली जमीन। लष्कर पोलिसांसाठी राखीव जमिनीवर उभारला कॉर्पोरेट ऑफिस। उद्योजक अविनाश भोसले यांच्यावर गंभीर आरोप। उद्योजक अविनाश भोसले यांच्या ABIL, सोमा, महालक्ष्मी आदी कंपन्यांचं पुण्यातलं हे कॉर्पोरेट ऑफिस। या इमारतीचं नावच ABIL हाऊस असं आहे। पुण्यातल्या गणेशखिंड किंवा विद्यापीठ रस्त्यावरील यशवंत घाडगेनगर सोसायटीतील एका प्लॉटवर ही इमारत उभी आहे। मात्र कोट्यावधी रुपयांचं हे आलिशान कॉर्पोरेट ऑफिस फसवणुकीच्या पायावर उभं असल्याचा आरोप आता होतोय। कसं ते पाहूयात। अविनाश भोसलेंचं हे कॉर्पोरेट ऑफिस यशवंत घाडगे सोसायटीतील एका प्लॉटवर उभं आहे आणि ही सोसायटी उभी आहे ती सरकारनं दिलेल्या जागेवर। सरकारनं 1951 ला ही 24 एकर 10 गुंठे जागा सोसायटीला दिली। सवलतीच्या दरात ही जागा देताना सरकारनं काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या, त्या आजही लागू आहेत। सोसायटीमधील प्लॉट फक्त राजपत्रित अधिकारी आणि त्यातही लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिले जावेत। सभासद किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणाला जागा देता येणार नाही, ही प्रमुख अट त्यात आहे। राजपत्रित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणाला जागा घ्यायची असल्यास सरकारची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे। अविनाश भोसलेंचे चिरंजीव अमित यांनी आरा प्रॉपर्टीसाठी रणजित उर्फ निखिल मोहिते यांच्याकडून हा प्लॉट विकत घेतला। आरा प्रॉपर्टीज मध्ये रवींद्र धोंडीराम शिंदे आणि रामसीता भुवनेश्वरी यांचा समावेश आहे। रणजित मोहिते यांचे आजोबा निवृत्त मेजर जनरल हनुमंतराव मोहिते यांना सरकारकडून हा प्लॉट मिळाला होता। मात्र हा प्लॉट विकत घेताना भोसलेंनी सरकारकडून आवश्यक परवानगी घेतलीच नाही असा आरोप तक्रारदार राजेश बजाज यांनी केलाय। सरकारनं परवानगी दिली तरी या जागेवर उभ्या राहणाऱ्या इमारतीच्या किमतीच्या 50% रक्कम सरकारला नजराणा म्हणून भरावी लागेल असा नियम आहे। शिवाय राजपत्रित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तीनं प्लॉट घेतल्यानं सरकारनं घातलेल्या शर्तींचा भंग झाला। त्यामुळे शर्तभंगापोटी अधिकची 25% रक्कम ही सरकारला नजराणा म्हणून ज्यांनी केलाय। 1951च्या GR मध्ये पहिला नियम होता की त्यांनी शासनाची परवानगी नाही घेतली। परवानगी न घेतल्यामुळे तिथे कुठलंही बांधकाम किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफर होणे हे बेकायदेशीर ठरतं, ते त्यांनी तो उल्लंघन केला। पण त्या 1951च्या पहिल्या त्या अटीप्रमाणे जर हे शासनाची परवानगी घेतलेली नाही तर त्यात असं म्हणले दे आर लायबल टू बी इविक्टेड। जागा देताना सरकारनं घातलेल्या अटी आणि शर्ती जाचक असल्यानं अविनाश भोसलेंसारख्या बड्या उद्योजकानं परवानगी घेण्याचं टाळल्याचा आरोप तक्रारदार करतायत। भोसले हे राजपत्रित अधिकारी नाहीत, शिवाय या जागेचा निवासी कारणासाठीच वापर व्हावा ही अट देखील डावलण्यात आल्याची तक्रार आहे। कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप याचिकाकर्ते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केलाय। रेसिडेन्शियलचा 50% नजराणा आणि कमर्शियलचा 75% प्रमाणे नजराणा जर भरायची वेळ आली तर कमीत कमी 56 कोटी रुपये हा नुसता नजराणा भरला जाईल आणि प्लस जे बांधकामाचा नजराणा आहे जो 1 लाख स्क्वेअर फुटचा तो 8000 स्क्वेअर फुटने जर आपण पकडला तर त्याची देखील जवळजवळ 30 कोटीपर्यंत किंमत येते। म्हणजे पूर्ण शासनाची जवळजवळ 80 कोटीला चुना लावण्याचं काम या ठिकाणी या व्यक्तींनी केलेलं आहे असं प्रथमदर्शनी दिसतं। विशेष म्हणजे या जमीन व्यवहारात शर्तभंग झाल्याचं आणि भोसलेंनी सरकारी नजराणा चुकवल्याचं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्या 7 जुलैच्या आदेशात स्पष्ट नमूद केलंय। मात्र याबाबत कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत, राज्य सरकारकडे आहेत। त्यामुळे कारवाईचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे। कारवाईच्या मागणीसाठी बजाज आणि धेंडे यांनी आता हायकोर्टातही जनहित याचिका दाखल केली आहे। तज्ञांच्या मते राज्य सरकार कायद्याप्रमाणे या इमारतीवर कारवाई करू शकतं, अगदी पाडण्याची सुद्धा, किंवा ही इमारत आणि त्याची जागा देखील राज्य सरकार ताब्यात घेऊ शकेल। त्याचप्रमाणे राज्य सरकारनं ठरवलंच तर कदाचित ही इमारत नियमित सुद्धा होऊ शकेल। मात्र काहीही झालं तरी कोट्यावधी रुपयांचा नजराणा आणि दंड काहीही केल्यास चुकणार नाही। आता राज्य सरकार या इमारतीवर काय कारवाई करतंय आणि कधी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाहीतर हायकोर्टात दाखल झालेली याचिका आहेच। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।